जय श्रीराम. कारण की रामराजमध्ये येऊन आपण जय श्रीराम नाही म्हटलं तर ते योग्य होणार नाही. पण सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि रामराजने जो 26 वर्ष झालं जी लिगसी त्यांनी आता परंपरा चालू ठेवली आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्णपणे समर्थपणे पार पाडली. तुमच्या टीमचं, रामराज टीमचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं खरं तर अभिनंदन. आणि पहिली गोष्ट म्हणजे रामराज सरांनी तुम्हाला किंवा त्या टीमने तुम्हाला काय दिलं तर शिकवण दिलीच, पण एक तुम्हाला आत्मविश्वास दिला जो सगळ्यात महत्वाचा आहे असं मला तरी वाटतं. कारण की मुलांमध्ये हुशारी असते, पण ती हुशारीला पाठबळ देण्यासाठी सरांनी त्यांच्या पूर्ण ग्रुपने एक प्रकारचा जो आत्मविश्वास मुलांमध्ये जागा केला. कारण की याचं उदाहरण म्हणजे तुमची ती सीईटीची एक्झाम झाली आणि तो नंतर 20 प्रश्न काहीतरी त्याच्यामध्ये चुकीचे निघाले आणि निघाल्यानंतर करण बाहेर आला आणि पहिलं म्हणाला, डॅडू हे तर याच्यात एवढे प्रश्न चुकीचे होते, पहिल्यांदा राम सरांना फोन लावा. म्हणजे तो जो आत्मविश्वास पोरांना आहे की नाही मी कोणाशी तरी बोलू शकतो, कोणाजवळ मी बोलू शकतो, हा पहिल्यांदा मला तो म्हणे लाव फोन लाव. सरांनी म्हणे काळजी करू नको, काहीतरी होईल. आणि त्याचा कॉन्फिडन्स हा जो असतो ना हा महत्वाचा असतो. आणि सगळ्या मुलांना म्हणजे तुम्हाला एक टेक ऑफ रनवे जो म्हणतो ना आपण विमान उडायला लागतो, तर रामराज सारखा एक चांगला तुम्हाला रनवे मिळाला आहे. रनवे तुम्हाला शाळेने दिला, रामराजने दिला. आता तुमचं विमान तुम्ही स्काय इज द लिमिट किती उंच घेऊन जाता आणि सरांना म्हणता की तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला ऍडमिशनला काही प्रॉब्लेम आला, कुठल्याही गोष्टीला, हा पालकांना पण आत्मविश्वास जो रामराज टीम देते त्याच्याबद्दल त्यांचं पण मी खूप खूप आभारी आहे. कारण की ही ऍडमिशन प्रोसिजर एवढी किचकट असते, सगळे आता त्या फेसमधून जात असतील, पण त्यावेळेस तुमच्या समर्थपणे मागे राहण्याचं जे काम केलं जातं ते हे फार महत्वाचं असतं. आणि ते फार मोठं काम टीमकडनं होतं आणि हेच काम असं पुढे चालू राहावं. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पण ही आहे की आपले रूट्स विसरू नये. तुम्हाला ज्या शाळेने मोठं केलं, ज्या क्लासने मोठं केलं, त्याच्याकडे म्हणजे विमान उंच उडालं की उंच नाही, कधी त्याने धावपट्टीवर परत पण लँड व्हावं. त्यामुळे तुमची पण तीच जबाबदारी आहे की जी परंपरा तुम्ही इतरांना पण फॉलो करायला सांगायची की इथून मी मोठा झालो, तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे रामराजची जी काही परंपरा आहे की पुढे डेव्हलप व्हायची, ती तुम्ही पण त्यांना हातभार लावणं तेवढंच गरजेचं आहे. आणि परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. आणि रामराज टीमचं